सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी जगूया बिनधास्त आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेरिंग देई कैफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेयरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स आपल्या फ्रेशर्स पार्टीची थीम सुद्धा हीच आहे, बॉलिवूड. मला पार्टनर मिळाली. आपली फ्रेशर्स पार्टी कॅन्सल झालीये. काय? हे कॉलेज आहे आणि या कॉलेजमध्ये शिक्षणाची दीक्षा आणि चुकीला शिक्षाही मिळणार. पण सर ती जाणीव करून द्यायला आणखीन बरेच पर्याय आहेत ना. म्हणजे त्याच्यासाठी फ्रेशर्स पार्टी कॅन्सल करायची काहीच गरज नाहीये ना सर. अच्छा, काय करू मी त्याच्याऐवजी? त्या मुलीने दिलेली रिटर्न कंप्लेंट फाडून टाकू आणि तुम्ही तो पार्टीमध्ये थिल्लरपणा कराल तो बघत बसू? नाही सर, असं काहीच होणार नाही सर, प्रॉमिस. नाही, पण झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? तू घेणार आहेस जबाबदारी? हो सर, घेईन मी. पार्टीमध्ये थोडी जरी गडबड झाली तरी फ्रेशर्स पार्टी ही तुझी फेअरवेल पार्टी होईल. मागच्या 3 वर्षापासून रस्टिकेशन लेटरवर माझं नाव लिहून ठेवलंय, पण अजून एकदाही सही झालेली नाही. 3 वर्षात जे काही झालं नाही ना ते आत्ता होणार. परी परी सांग ना, मी काय बनू? सांगते. मला सांग, इस्त्री तापली आहे का? हो, तापली आहे ना, केव्हाच तापली. गुड. आता हे फक्त पातेला बाजूला ठेवून दे, लगेच ठेवते. रेणू, तू आज खूप महत्वाची गोष्ट शिकणार आहे. मी शोधून काढली आहे ती. सांग काय करू? सांग, सुरू करू. मन लावून करायचं काय? लाईक अ प्रो म्हणजे प्रोफेशनल. परी, अगं पण मी पहिल्यांदाच करणार आहे, मला खूप भीती वाटते. म्हणजे बघ, तुझे केस जळले आणि तुझं हेअरकट बिघडलं तर त्याला मी जबाबदार. रेणू, असं एवढं भयानक काही होणार नाहीये. घे बाप्पाचं नाव आणि कर सुरू. बाप्पा, चल. परी, कसं करायचं ग? हे बघ, तू कपड्यांवर फिरवते ना इस्त्री, तसंच करायचं. काय झालं? परी, तुझे केस सरळ होतात. हो, म्हटलं ना मी तुला. काय चाललंय? हेअर स्ट्रेटनिंग इस्त्रीने? मग कधी सुचलं होतं का नाशिकच्या लोकांना हे? सामान्य बुद्धी ऐक रे कमाल. छे, यात कसली आली आहे कमाल? हे परी, तू आता कसं तुझ्या केसांना स्ट्रेटनिंग करतेस? तसं तुझ्या स्वभावाला पण जरा स्ट्रेटनिंग करता येते का बघ ना प्लीज. बघू नेक्स्ट टाइम. सॉरी परी, का असं काय करतेस तू? हलतीस का? ही बघ ना, शक्ल अच्छी नाही तो बात तो अच्छी किया कर. तू मुद्दाम करतेस ना, आमचं कॉन्सन्ट्रेशन नको व्हायला म्हणून. परी, तू तिच्याकडे नको ना लक्ष देऊस. तू मला सांग मी काय बनू पार्टीला? सांगते. जाऊ दे, चल आता मला पटकन नेल पेंट देऊन टाकतेस का? नेल पेंट? ते बघ तिकडे बघ, खूप आहेत. हे घे, लाल छान आहे. लाल? रेणू, लाल कोण लावतं? दुसरं दे ना. दुसरं पिंक. येस, हे खूप छान आहे, पिंक. जवळून काहीतरी वेगळीच वाटते. डार्क लावू का एखादी? ब्लॅक दे, ब्लॅक. अजून कुठलं चांगलं? ठीक आहे, यातली कुठली पण लाव. पण मला सांग ना, मी काय बनवू फ्रेशर्स पार्टीला?
सांगते का रेणू? नेल फायलर. नेल फायलर. नेल फायलर दे ना, मस्त शेप देणार आहे मी. तिकडेच असेल बघ. हे घे नेल फायलर. आता तरी सांग ना मी काय बनवू? रेणू कशाला विचारतेस सारखं सारखं? अगं तू बनलीयस ऑलरेडी. काय? रेणू तू नको तिच्याकडे लक्ष देऊ. म्हंटल ना ती उगाच मुद्दाम करते. मी विचार करतेय. असं कसं सांगणार बरं एकदम पटापट? हो का? विचार करत होतीस? कसला विचार करतेस तू? या पार्लरला कोणतं नाव द्यायचं त्याचा? म्हणजे रेणू तू नको ना तिच्याकडे लक्ष देऊ. रेणू तू ना मुमताज बन. हा मुमताज चालेल. आणि नीरव कोण? अकबर. अगं एकदम भारी, खूपच भारी. छान मस्त. मी त्याला फुल घेऊन यायला सांगेन. ए सायली थँक्यू. मनवा राजे. बोला डी मिडबावकर. नाव मनवा त्यात आडनाव राजे म्हणून मनाला येईल तसं नाही वागायचं. ए मी काय केलंय? काय केलंय? आपने जो लेट आगे बदमाशी किया ना मॅडम जी, ही काय वेळ आहे यायची? एक दिवस लवकर आलायस म्हणून उगाच माज करू नकोस. आणि तसंही लेक्चर सुरू व्हायला अजून 15 मिनिटं बाकी आहेत. हो पण मी लेक्चर बद्दल बोलतच नाहीये. मी रिहर्सल बद्दल बोलतोय. रिहर्सल कसली? कमी शिक्षण आणि नवा काळ वाचन. ए अगं मनवा तू कॉलेजला लवकर येऊन करते काय ग? सेल्फी काढते फक्त. आता सांगणार आहेस का? ग सांगण्यात मजा नाहीये, बघण्यात मजा आहे. अरे पण कसली रिहर्सल आणि कोण करतंय? अगं फ्रेशर्स पार्टी मध्ये होणाऱ्या एक दूजे के लिए कॉम्पिटिशनची रिहर्सल सुरू आहे. काय? आणि तो जो रिहर्सल करतोय तो ते एवढा भापाव आहे. चल लवकर दाखवतो तुला. पाव नरम आहे आणि मॅटर खूप गरम आहे. अरे All right, come on. Please, yes. हे बाळा तू काय करतीयस ग? आपल्याला नाकासमोर पाहत, ओके, कॉन्फिडेंटली ताठ मानेनी एका ऍटिट्यूड मध्ये चालत आत यायचंय, एंटर करायचंय. ओके ओके गुड. मी येते परत. गुड प्लीज. अगं ए बाळा प्रज्ञा, आपल्याला ना गेस्ट म्हणून नाही एंटर व्हायचंय. आपल्याला बेस्ट कपल ऑफ द नाईट म्हणून एंट्री मारायची. अरे पण बेस्ट कपल तर सर्वात शेवटी अनाउन्स होणार ना. एक्झॅक्टली. कसं आहे, आपण निकालाच्या दिवशी पेपर सोडवायला घेतो का? नाही की नाही. तर मग आपल्या एंट्री मारता क्षणी लोकांना असं वाटलं पाहिजे की अरे हेच बेस्ट कपल ऑफ द नाईट आहे, एक दूजे के लिए. सो रोमॅन्टिक. अगं एक दूजे के लिए अवॉर्ड विनिंग कपल असं वाटलं पाहिजे. ओके तर कुठे होतो आपण? हॅलो. हाय हाय. नवनीत हिअर. ऑफकोर्स आय नो. तुझा नंबर आहे माझ्याकडे. मला वाटलं सेव्ह नसशील केलं. आता पार्टनर आहे म्हटल्यावर सेव्ह करायलाच हवा ना नंबर. सो वी आर स्टील पार्टनर. ऑफकोर्स. नाही म्हणजे पार्टी जवळ आली आहे तरी अजून ठरलं नाही ना की आपण काय व्हायचं ते. म्हणून मला वाटलं प्लॅन चेंज झाला की काय. सायली एकदा केलेला प्लॅन ना कधीच चेंज नाही करत. हो मग मी काय बनून यायचं पार्टीला? तू काय बाबा, तू काही बनलास तरी सगळ्या मुलांसाठी हिरोच असणार आहेस. आणि तुझ्यासाठी? नाईस मूव. गुड. एनिवे पार्टीला काय बनून यायचंय ते मी तुला मेसेज करून सांगते. ओके ओके मग मी वाट बघतो. बाय बाय. काय रे, कुठले कपडे धुवायचे ते ठरवतोयस? नाही रे, कुठले घालायचे ते ठरवतोय. आ कुठली मुलगी बघायला लागली तुझ्याकडे? बघायला कसली, तापायलाच लागली पहिल्या दिवसापासून.
काय? नाही त्याचं काय आहे ते मी व्हायचं ठरवलंय ना, मिस्टर इंडिया. काय तू मिस्टर इंडिया व्हायचं ठरवलंय? हा म्हणजे चालतंय ना? हा, त्याला काय हरकत नाही म्हणजे. मग काय? पण कसं माहिती का, मिस्टर इंडिया व्हायचं असेल ना तर कपडे घालावे नाही तर काढावे पण लागतात ना. काय सांगतो? पण मी टीव्हीवर बघितले त्यात तसं काही नव्हता सीन. सीन नाही रे, पण आता स्टेजवर तुला तसं जावं लागेल ना, म्हणजे तुला बॉडी दाखवावी लागेल की नाही. बॉडी पण दाखवायची? मग मनवा काय बोलली नाही मला कुचकी. ओके, म्हणजे मनवानी तुला मिस्टर इंडिया व्हायला सांगितलं. मग मला नव्हतं व्हायचं मिस्टर इंडिया, मला तर ख्वाडामधलं पैलवान व्हायचं होतं. असं मस्त बकरी आणि गोदडी घेऊन गेलो असतो पार्टीला. पार्टीला? हो, फ्रेशेस पार्टी. तुला काय वाटलं? बर. मला काय वाटलं माहिती का, हा म्हणजे नाही का मुली कशा मिस इंडिया वगैरे होतात, हा. तसं तुला मिस्टर इंडिया मध्ये करिअर करायचंय की काय? अरे नाही गाड्यापासून त्या अंगाला तेल लावून बेचक्या काढण्यापेक्षा कबड्डीच्या मैदानात अपोनंटचं बोचकं आवळायला आवडतं आपल्याला. सॉरी माय मिस्टेक. अरे इट्स ओके. पण नीरव, मला सांग, असं तुला का वाटलं असेल म्हणजे पार्टीच्या सीझन मध्ये एकदम करिअरचा विचार? हा? हे म्हणजे असं झालं की टाकीजात गेलो आणि मोबाईलवर अभ्यासच करायला लागलो. काय करू, टॉकीज मध्ये फिल्म्स कमी आणि फॉरेनचे ट्रेलर जास्त दाखवायला लागलेत ना. हा, मला पण ना ते फॉरेनचे पिक्चर काही कळतच नाही रे. म्हणजे कधी लव सीन, कधी आला ट्रेलर. हा तर मग नीरव, मग तू काय ठरवलंयस पार्टीचं? अरे इथे आयुष्यात जे ठरवलंय ते मोडायला निघालेस लोक, आणि पार्टीचं काय ठरवायला लावतोयस तू? नीरव, हा बोला डॅड. अरे नीरव, आहेस कुठे रे तू? आणि फोन का नाही उचलत आहेस? आई किती वेळ फोन ट्राय करते तुला? नाही डॅड, ते जरा अभ्यास करत होतो. वाटलंच मला. खरं तर एंट्रन्स एक्झामचा अभ्यास कसा काय चाललाय हे विचारण्यासाठीच आम्ही तुला फोन करत होतो. डॅड काय चाललंय तुमचं? मला जरा उसंत द्या ना विचार करायला. एंट्रन्स एक्झाम द्यायला सांगतोय तुला, काही ऍडमिशन घ्यायला सांगत नाहीये. हो, नाही, तुमचा काही नेम नाहीये, तुम्ही तेही करायला सांगाल. हो सांगू कदाचित. पालक आहोत तुझे आम्ही, तुझ्या भविष्याची काळजी आहे बरं आम्हाला. डॅड मलाही आहे ना, आणि म्हणूनच मी BMM ला आलोय. उद्या नाही झेपलं तुला ते BMM, मग काय करणार आहेस? नाही बघ नीरव, ते काही नाहीये. उद्या आधी तू येऊन एक्झाम दे. पण डॅड, हे बघ आता तू येणार नाही वगैरे असलं काही म्हणू नकोस. आम्ही वाट बघतोय तुझी. ओके बाय. डॅड एकदा डॅड. नीरव, नशीब सापडलास. ऐक ना, माझं ठरलं पार्टीत काय व्हायचं ते. मला ना परी म्हणाली की ती त्या लीना चंदावरकर आहेत बघ, हमजोली पिक्चर मधल्या. तू पाहिलास का हमजोली पिक्चर? नीरव सांग ना, हमजोली पिक्चर पाहिलास का? हो रेणुका. ते नाही का त्याच्यात ते गाणे, ढल गया दिन टुक हो गई सा, त्या गाण्यामध्ये नाही का जितेंद्र आणि लीना चंदावरकर त्यांनी जो गेटअप केला ना, तो गेटअप करायचा. ऐक ना, आपण तुझ्याकडे आहे का ते व्हाईट टी शर्ट? रेणुका ऐक माझं थोडं, आपण दोन. पण नसेल ना तर तुला मिळवावं लागेल. प्लीज कोणाकडनं तरी मिळव. आणि आपल्याला बॅडमिंटन रॅकेट पण चालेल. आपण एक काम करायचं का? शट अप, गप्प राहा, शांत राहा प्लीज. काय झालं? काय झालंय काय ग? इथे लाईफ मधले डिसिजन मला कोणी विचारत नाही आणि तू काय फालतू प्रश्न विचारतेस मला. आणि पार्टी कशाला जायचं तुला त्या पार्टीमध्ये? असं काय महत्वाचं तुझं काय करिअर घडणार आहे पार्टीमध्ये? सांग ना मला, करिअर घडणार आहे तुझं? आणि बेसिकली तुला माहितीये तरी का तुझं करिअर कशात होणार आहे ते माहितीये का? आता का गप्प बसतेस? बोल ना, बोल ना. रेणुका ऐक ना. ए रेणुका, ऐका ना, ऐका माझं. पिंकीला घेऊन धरणावर कशाला जाऊ मी? मला पार्कात पण जायचं नाही तिची समज. ऐका, माझं काम आहे तुमच्याकडे.
ऐका 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 ऐकून घ्या ऐका ऐका हे बघा हा माझं तुमच्याकडे एक काम आहे हा? मला अर्जंटमध्ये 1-2 हवे कपडे हा. जुने फाटले नाहीये तो आमची पार्टी आहे ना त्यासाठी वेगळे पाहिजेत कपडे जरा पार्टी म्हणजे ते आमचा अभ्यासाचाच भाग आहे तर त्यासाठी हवेत आणि ऐका आम्हाला पिंकीला कशाला पाठवतात मग अभ्यासाचा म्हणजे ते आमचा अभ्यास वेगळा त्यांचा अभ्यास वेगळा की नाही तुम्हाला काय कळत ऐका त्यापेक्षा मी मनवाला घेऊन जाईन की तिकडे मनवा नाही मानव मित्र आहे माझा तर तुम्ही काही पण काय मानव मित्र आहे माझा त्याला मी घेऊन जाईन तो मुंबईचाच आहे हा बरं हा ठीक आहे हा बरं ते हा नीरो पण बरं आहे ओके हा बरं ठीक आहे मामा पिंकी लावून ठेवली नुसतं नीरो दादर वेसला कसं जायचं अरे ऍड्रेस न सांगताच गेला असं काय करतो इंजेक्शन खूप बसले गळपच लावले बसले मारून टाकले दोघांना नीरवने नीरवने मारून टाकला नीरवने अच्छा डोचक्यात नक्की काय चाललंय सांगायला कोणाला मन कसं मनवाला मनवा नीरो तिकडे नको इकडे जाऊ आपण इकडं अरे कॅन्टीन इकडे आहे ना हा पण खायच्या अगोदर आपण चालून घेऊ म्हणतो सम्राट आता आपण वर होतो तेव्हा तू म्हणाला मला भूक लागली आपण खायला जाऊया आणि आता आपण खाली आलोय तर तू म्हणतोय आपण चालूया हा म्हणजे कसं आहे खाण्या अगोदर चाललं ना की जागा होते पोटात एक काम कर तू चाल मला नाही यायचं चालायला वगैरे. नाही आपण ते करूया ना जॉगिंग करूया आपण अरे म्हणजे मला चाकू लागतो म्हटलं तर तू अजून वर कोयता काढ चाकू कोयता अरे काय बोलतो हे बघ तू जा चाल मी इथे बसतो हा एकटा प्लीज बस एकटा नको म्हणजे मी एकटा नको जायला चालायला का 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 संध्याकाळ झाली ना संध्याकाळ मग आमच्या गावाकडे असं म्हणतात की ह्या वयाच्या मुलांनी संध्याकाळी बाहेर एकट्यानं फिरू नये हा इकडे बस ना आपण इकडे बसूया थोड्या बसूया आपण इकडे झालं कन्फर्म ठरलं हा बसूया ना आपण इकडे थांबूया थोड्या वेळ थँक्यू काय मस्त सुटली आहे ना हवा आमच्या गावाकडे ना ह्याच्यापेक्षा गार असते हवा म्हणजे अशी हवा कशी हवाहीशी वाटते छान तुला सांगू अशा वेळी असं वाटतं की झाडाला असा झोका टांगावा आणि घेत राहावे झोके हा मग इथे टांगू शकतो की हा काय नाही नको प्लॅन कॅन्सल इकडे नाही कसं आहे की शहरातल्या झाडांना माझं पेलवणार नाही ना वजन खूप नाजूक असतात ते नाही पण ट्राय करायला काही हरकत नाही कशाला ट्राय बी करायचं मी सांगतोय ना नाजूकच असतं शहरातली झाडं शहरातली माणसं दोन्ही नाजूक असतात या शहराला शहर का म्हणतात तेच मला कळत नाही नाजूकच म्हटलं पाहिजे ऍक्च्युली हाय 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 तू इथे कशी कशी येते हा मीच बोलवलंय तिला माझंच काम होतं तिच्याकडे मला ते मिस्टर इंडियाची घ्यायची होती ना हॅट तिच्याकडून अरे मग सम्राट आपण कॅन्टीन मध्येच बोलवलं असतं ना तिला नाही
कॅन्टीन मध्ये कसं बोलू ना? कॅन्टीन मध्ये किती मुलं असतात. कुणाला कळलं असतं तर की मी मिस्टर इंडिया होणार आहे, चोरली असती की माझी आयडिया. मग काय ठरलं तुमचं? माझं काय ठरणार आहे? मी फ्रेशर्स पार्टीला नाही येणार. का? रेणुका तर सांगत होती की तुमचं ऑलरेडी सगळं ठरलंय म्हणून. तुम्ही हमजोली मधले जितेंद्र आणि लीना चंदावरकर होणार आहात. हमजोली हमजोली म्हणजे तुम्ही ते गाणं गाणार ते कसं? ढल गया दिन है हो गई शाम है जाने दो है जाना है. गाईज 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 प्लीज प्लीज, माझा खरंच मूड नाही. अरे मूडचं काय? वो तो पार्टी में बन ही जाएगा. मनवान नको ना, खरंच नको. अरे असं कसं? आणि लीना चंदावरकर एकटी का करणार पार्टीत? हो ना, बॅडमिंटन सुद्धा एकट्यानं खेळायचा गेम नाहीये. हा, आणि आजकाल तो फॉर्मात पण आहे. एक्झॅक्टली. बॅडमिंटन पण आणि तुझी लीना चंदावरकर पण. बस इस मौके पे मार दे चौका. हा मार दे चौका. ते तर क्रिकेट मध्ये असतं ना? सम्राट इथे पण असतं. इथे नसतं, क्रिकेट मध्येच असतं. मला माहितीये ना. मार मार नको मार नको. सॉरी. हसला क्या बात आहे. तुझा तुझी गरज नाही आता. हे पोरगा हसला. लेकरू हसलं रे हसलं. तुझी आता गरज नाही आम्हाला. तू निघून जा तू निघून जा. पोरगा हसलं रे. किती वाट बघत होतो माहिती तुझी हसण्याची. मी नवस बोलणार होतो आता. हो नीरू. परी काय? सांग ना कशी दिसतीये? अगं नुसता चेहरा कोण कसं सांगणार मी रेणू? बाहेर तर ये तू पूर्ण. सम्राट काय? भारी दिसतेस ग पण ना. परी